नमस्कार. मी आज तुम्हाला रेशनच्या तांदळाच्या पिठापासून उकडीचे मोदक करून दाखवणार आहे. अगदी मऊ लुसलुशीत झालेले आहे ते रेशनच्या तांदळाचे असूनसुद्धा. अगदी हे पीठ मी घरी धुवून घावण्यासाठी दळून आणलेलं होतं, पण ते खूप बारीक आल्यामुळं मी त्याचे म्हटलं मोदक तरी करून बघावेत. तर ते खूपच छान झाले, एकदम अगदी मऊ लुसलुशीत झालेत. त्यासाठी मी 2 वाटी खोबरं आणि 1 वाटी त्याच वाटीनं गूळ घेतलेला आहे आणि काजूचे आणि बदामचे तुकडे आणि 1 टेबलस्पून खसखस घेतलेली आहे. आता ते मी भाजून घेते, थोडंसं तुपामध्ये भाजून त्यामध्ये मिक्स केल्यामुळं थोडं चांगलं लागतं, त्याला क्रंचीपणा येतो थोडा. गूळ मी दोन्ही प्रकारचा घेतलेला आहे. तुम्ही कोणत्याही प्रकारचा एक प्रकारचा घेऊ शकता. थोडा पांढरा आहे, थोडा तांबूस आहे. माझ्याकडे जो होता उपलब्ध तो घेतलेला आहे मी. जास्त करून ह्याला तांबूस कलरचा गूळ वापरतात, कारण सारणाला कलर चांगला येतो. आता हे काढून घेते मी प्लेटमध्ये. आता गूळ मी सुरुवातीला वितळून घेणार आहे. त्यामध्ये 1 टीस्पून तूप घालून घेते मी, कारण गूळ वितळून घेतल्यामुळं सारण अगदी लवकर पटकन तयार होतं. हे वितळलेलं आहे बघा गूळ. असं केल्यामुळं सारण अगदी झटपट तयार होतं. आत्ता ह्यामध्ये आपण खोबरं घालायचं. आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं. आता माझ्या रेसिपी तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक करा. हाईपचा ऑप्शन आलेला आहे, हाईपच्या ऑप्शनवर क्लिक करा आणि सबस्क्राईब करून ठेवा. माझे नवीन नवीन व्हिडिओ दिसतील तुम्हाला. त्यामध्ये मी चिमूटभर मीठ घालून घेतलं आणि 1 टीस्पून होईल एवढी वेलची जायफळची पावडर घातली आणि हे भाजलेले ड्रायफ्रूट आणि खसखस घालून घेतली मी त्यामध्ये. हे सर्व आता एकजीव करून घेते. बघू शकता तुम्ही किती झटक्यात सारण तयार झालं. गूळ मिक्स करून खोबऱ्यामध्ये सारण तयार करत असताना गुळाचे खडे लवकर विरघळले जात नाहीत. बघू शकता तुम्ही ते कोरडं झालेलं आहे पूर्ण. तर काढून घेते एका पातेल्यामध्ये मी. आता हे तांदळाचं दळून आणलेलं पीठ मी डब्याच्या टोपणामध्ये चाळून घेतलेलं आहे. ते आता ह्या वाटीने मी 2 वाट्या भरून घेते. हे 2 वाट्या बरोबर मोजून घेतलेलं आहे मी. तर ह्या 2 वाटीला 2 वाटी पाणी मी कढईमध्ये उकळून घेते. पाणी घेताना एकदम भरून घ्यायची नाही वाटी, थोडीशी 1-2 चमचे कमी घ्यायचं, म्हणजे बरोबर होतं ते. आणि त्यामध्ये थोडं मी तूप आणि मीठ घालून घेते. एक अर्धा टीस्पून मी मीठ घातलं आणि 1 टीस्पून होईल एवढं तूप घालून घेतले मी. त्याला चांगली आता उकळी येऊ द्यायची. त्याला उकळी आलेली आहे बघा. त्यामध्ये पीठ आता घालून घ्यायचं आहे. एका हातानं हलवत हलवत पीठ संपूर्ण सगळं घालून घ्यायचं आणि या पिठाला चांगलं एकजीव करून घ्यायचं. ह्यात कोणत्याही प्रकारचं मी दळून आणून नवीन तांदूळ किंवा असं काहीच केलेलं नाही. जे घरी पीठ उपलब्ध होतं त्यामध्येच करून दाखवलेले आहेत. थोडीशी वाफ काढून घ्यायची, एक अर्ध्या मिनिटाची. झालेली आहे, वाफायला आलेली आहे. आता थोडंसं झाकून ठेवायचं. गॅस बंद करून घेतला मी. 5 मिनिटासाठी झाकून ठेवलेलं. आता ते मी ताटामध्ये काढून घेते. गरम असेल तर वाटीच्या किंवा तांब्याच्या सहाय्याने तुम्ही मॅश करू शकता. थोडासा गार पाण्याचा हात घालून मळून घ्यायचं. अगदी मऊसूत त्याचा गोळा तयार करून घ्यायचा मळून मळून.
चांगलं मळून घेतलं की त्याचे मोदक चांगले होतात. बघू शकता तुम्ही. पिठाचा हात लावून थोडंसं पाती करून घ्यायच्या पारी. हे बघू शकता काठ फुटत नाही आहेत. चांगलं मळलं गेलेलं आहे हे. आता मी एक पारी हातावर करून दाखवते. थोडं झाकून ठेवायचं, उघड्यावर नाही ठेवायचं पीठ मळून झालं की. पिठाचा हात लावून पारी तयार करून घ्यायची. थोडीशी पातळ तयार करायची पारी, कडनं पातळ असावी. तुम्हाला जसं जमल तसं करू शकता तुम्ही. सारण मी पहिला आत घालून घेणार, नंतर कळ्या पाडणार आहे. तुम्हाला तसं जसं योग्य वाटेल तसं करा. दोन्ही पद्धतीने करून दाखवते तुम्हाला मी. दोन्ही चिमटीच्या मध्ये अशा धरून त्याच्या कळ्या पाडायच्या. अंगठ्याचं आणि मधलं बोट असं मध्ये चिमटी करायची त्याची आणि असं हातानं मिटवून घ्यायचं. जेवढ्या पाहिजे तेवढ्या कळ्या पाडू शकता तुम्ही. अगदी जवळजवळ लांब लांब कशा पण पाडू शकता, तुम्हाला जसं जमल तसं. हे बघा. आता एक मी तुम्हाला लाटून करून दाखवते. चाळणीमध्ये मी बटर पेपर घातलेला आहे तेल लावून. लाटून सुद्धा छान होतंय. ज्याला जी पारी करायची जमत नाही त्यानं लाटूनच करावं. आता मी सारण भरायच्या आधी पहिला एक पारी करून दाखवते. मी जास्त करून सारण आत भरून नंतरच पारी बनवते, पण असं पण करून दाखवते एक. बघू शकता तुम्ही. अशा पद्धतीने मी करून घेणार आहे सगळे मोदक. छान पडलेले आहेत कळ्या. तर पाणी उकळत ठेवलेलं आहे गॅसवर आणि हे झालेलं मोदक आता मी उकडायला ठेवते. एक 12 मिनिटाची वाफ देते त्याला. वाफ देऊन झालेले आहेत 12 मिनटं. हे झालेले आहेत तयार. काढून आता बाजूला घेते मी, गार करून घेते. ताटामध्ये काढून घेते मी. बघू शकता सगळे दाखवते तुम्हाला उचलून. सगळे असे मऊसूत लुसलुशीत झालेले आहेत. एक तुम्हाला मोडून दाखवते. थोडं तूप घालते त्याच्यावर. अगदी भरपूर सारण भरलेलं आहे बघू शकता तुम्ही. आणि मऊ लुसलुशीत झालेले आहेत. थँक्यू.